तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावरती पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यात मोदींकडून चिंता व्यक्त. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आज रस्ते मार्गे पुण्यात, तर कार्यकर्त्यांकडून मोदींच्या आवाहनाला हरताळ. भाजपचं पुण्यात बॅनरबाजीतनं शक्ती प्रदर्शन. पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवार फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतली धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर. शिवसेना प्रवेशानंतर परांजपे यांनी पवारांची भेट घेतली. पवारांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. प्रकाशा कुंभमेळ्याच्या निधीवरनं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली. मुख्यमंत्र्यांनी 130 कोटींचा निधी मंजूर केला, मात्र 3 रुपयेही आलेले नाहीत. चंद्रकांत रघुवंशींचा आरोप. तर शिंदे सेनेकडनं कामाचं श्रेय घेण्याचं काम. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची टीका. चांदीच्या आयातीवरती केंद्र सरकारकडनं नियंत्रण. 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवरती बंदी. तत्काळ निर्णय लागू. केंद्राची घोषणा. राजधानीत सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ. दिल्लीत सीएनजीचे नवे दर आता 80 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. 15 तारखेला सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली होती. पाकिस्तानात पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी स्वस्त. पेट्रोलचे दर प्रति लिटर 409 रुपये 78 पैशांवर, तर हायस्पीड डिझेल प्रति लिटर 409 रुपये 58 पैशांवर. 2 दिवसांआधी भारतात इंधन दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवरती महाविद्यालयाची कारवाई. मनीषा मांढरेवर शिस्तभंगाची कारवाई. 7 महिन्यानंतर मनीषा निवृत्त होणार होती. नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत. विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडनं 8 तास कसून चौकशी. मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात आज सुनावणी. पुणे पोलिसांकडनं 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले. बंधू मनोहर भोसलेचा मुक्काम आता जेलमध्ये. करमाळ्यातील फसवणूक प्रकरणात भोसलेला न्यायालयीन कोठडी. किडनी स्टोन बरा करण्याच्या नावाखाली 41,000चा गंडा. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर हाणामारी. नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद. डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यामध्ये बापाचा मुलावरती ऍसिड हल्ला. मुलगा खर्चाला पैसे देत नसल्याच्या रागानं ऍसिड फेकलं. कोथरूड परिसरातील केळेवाडी भागातली घटना. ससून रुग्णालयात तुषार कदमवर उपचार सुरू. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.